नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 15 मे. जगभरात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियाना इथं झाला. सुखदेव थापर यांची गणना देशाच्या अशा क्रांतिकारकांमध्ये केली जाते ज्यांनी लहान वयातच मातृभूमीसाठी बलिदान दिलं. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलनादरम्यान स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय ब्रिटिशांच्या लाठीमारात गंभीर जखमी झाले. याच जखमा पुढे त्यांच्या मृत्यूचं कारण बनल्या. लालाजींच्या निधनानंतर उत्तर भारतातील तरुणांमध्ये प्रचंड संताप होता. सुखदेव यांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी त्याचा कृती आराखडा बनवला आणि भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांच्या बरोबरीनं तो प्रत्यक्षात आणला. 1929 मध्ये अटक झाल्यावर त्यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलं आणि 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासोबत सुखदेव यांनाही फाशी देण्यात आली. सुखदेव यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची भावना होती. भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत त्यांनी अनेक क्रांतिकारी उपक्रम राबवले, ज्यामुळे ब्रिटिश सरकारचा पाया हादरला होता. 15 मे 1993 रोजी भारताचे पहिले लष्कर प्रमुख के.एम. करियप्पा यांचं बंगळुरू इथं निधन झालं. 15 जानेवारी 1949 रोजी त्यांची लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून 15 जानेवारी हा सेना दिन म्हणून साजरा केला जातो. इंडो ब्रिटिश आर्मीच्या राजपूत रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंटच्या नियुक्तीनं करियप्पा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. करियप्पा 1953 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये राजदूत बनवण्यात आलं. करियप्पा यांनी त्यांच्या अनुभवामुळे अनेक देशांच्या सैन्यांची पुनर्रचना करण्यास मदत केली. भारत सरकारनं त्यांना 1986 मध्ये फील्ड मार्शलचा दर्जा दिला. फार कमी लोकांना हे माहिती आहे की के.एम. करियप्पा हे फाळणीपूर्वी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष जनरल आयूब खान यांचेही वरिष्ठ अधिकारी होते. आयूब खान यांनी लष्करात असताना जनरल करियप्पा यांच्यासोबत काम केलं होतं. 15 मे 1957 रोजी ब्रिटननं पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. दक्षिण पॅसिफिक महासागरातील ख्रिसमस बेटावर खूप उंचावरून हा बॉम्ब टाकण्यात आला, जेणेकरून त्याचा प्रभाव कमी करता येईल. ब्रिटननं ही चाचणी अत्यंत कमी संसाधनांमध्ये आणि कमी वेळात घेतली. या चाचणीनंतर ब्रिटन थर्मोन्यूक्लिअर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेला जगातील तिसरा देश ठरला. अमेरिकेने 1952 मध्ये जगातील सर्वात धोकादायक बॉम्बची चाचणी केली होती. त्यानंतर ब्रिटन देखील हा बॉम्ब बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या शर्यतीत सामील झाला होता. हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा 10,000 पट अधिक शक्तिशाली असतो. 15 मे 1859 रोजी फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पिएरे क्युरी यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला. रेडियमचा शोध 21 डिसेंबर 1898 रोजी पिएरे क्युरी आणि त्यांची पत्नी मेरी क्युरी यांनी लावला होता. त्यानंतर 20 एप्रिल 1902 रोजी या दोघांनी पिच ब्लेंड नावाच्या खनिजापासून रेडियम आणि पोलोनियम वेगळं केलं. त्यांच्या या शोधामुळे वैद्यकीय जगतात नवी क्रांती झाली. पुढे हा शोध कर्करोगाच्या उपचारात वरदान ठरला. या शोधासाठी त्यांना 1903 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. मेरी क्युरी यांना 1911 मध्ये रेडियम शुद्धीकरणासाठी दुसरं नोबेल पारितोषिकही देण्यात आलं. 19 एप्रिल 1906 रोजी पिएरे क्युरी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही मेरी क्युरी यांनी संशोधन सुरूच ठेवलं. 15 मे 1928 रोजी मुलांचं आवडतं कार्टून पात्र मिकी माऊस पहिल्यांदा पडद्यावर दिसलं. या दिवशी डिस्नेनं त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्म प्लेन क्रेझीचं चाचणी स्क्रीनिंग केलं. चार्ल्स लिंडनबर्गच्या अटलांटिकवरील पहिल्या उड्डाणापासून हा चित्रपट प्रेरित होता. 6 मिनिटांच्या या चित्रपटात मिकी आणि इतर पात्र विमान बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मिकी सोबतच मिनी या व्यक्तिरेखेचीही पहिल्यांदाच या चित्रपटात प्रेक्षकांना ओळख झाली. मिकी माऊसचं पात्र वॉल्ट डिस्नेनं तयार केलं आणि त्याच्या यशानंतर वॉल्टनं मुलांसाठी मिकी माऊस क्लब आणि फॅन क्लब या 2 कंपन्या उघडल्या. डिस्नेनं मिकी सोबत अनेक पात्र तयार केली जी मिकीचे मित्र म्हणून दिसली. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.